नमस्कार. तर आता आपण केळीच्या प्लॉटमध्ये आहोत. जून महिना सुरू आहे. सध्या जे प्लॉट 2-3-4 महिन्याचे आहेत अशा प्लॉटमध्ये सध्या फुझारियम बिल्डचा प्रादुर्भाव दिसून येतो, म्हणजे ज्याला आपण मर म्हणतो. तर अशी मर सध्या केळी पिकामध्ये दिसून येते. बघू शकताय याची लक्षणं काय, तर पूर्ण पोंगा सुकलेला दिसतो, वरची 2-3 पानं सुकलेली दिसतात. ज्यावेळेस आपण झाड पूर्णपणे उपटून काढण्याचा प्रयत्न करतो, खाली कंद पूर्णपणे सडलेला असतो. ह्याला आपण कंद सड पण म्हणतो. नमस्कार शेतकरी बंधूंनो. तर आत्ताच्या आपण केळीच्या बागा बनतोय, त्याच्यामध्ये प्रामुख्यानं मर रोग किंवा अचानक पानं पिवळे पडून झाड वाळताना आपल्याला दिसून येते. तर ज्या मार्च, एप्रिल, मेच्या बागा आहेत तर त्यांच्यामध्ये हे प्रामुख्याने जास्त होते. जुन्या बागामध्ये किंवा नवीन बागामध्ये होत नाही. तर असं का होतं, ज्यावेळेस मार्च, एप्रिल, मेमध्ये टेम्परेचर हे जास्त ऊन जास्त पडतं आणि त्याच्यामुळे जमीन पण जास्त तापते. आणि जमीन जर तापली असेल जास्त, 35-40 डिग्री सेल्सिअस जमिनीचं तापमान झालं असेल, अशा वेळेस पाण्याचं नियोजन चुकलं किंवा अतिरिक्त पाणी आपल्याकडून गेलं किंवा कमी पाणी पण आपल्याकडून गेलं तर त्याचे काही पाण्याच्या जमिनीमध्ये राहतात आणि ते पण तापतात. आणि त्याच्यामुळं पिकाच्या मुळात कक्षेमध्ये डॅमेज होतं किंवा त्या ठिकाणी संक्रमण होतं. आणि मग ही झाडं ज्यावेळेस अतिरिक्त पाऊस पडतो किंवा मग त्यावेळेस जास्त पाणी दिलं जातं त्यावेळेस मरीवरती जातात. मेलेलं वडा अलीकडे सगळ्यासारखं दिसून येते. आतमध्ये पण पूर्ण हे पाण्याचं नियोजन चुकल्यामुळं, अतिरिक्त तापमान झाल्यामुळे हे प्रकार होतो. याच्यावरती इलाज नाही. बरेच शेतकरी याच्यावरती ब्ल्यू कॉपर असेल किंवा मग कॉपर सल्फेट असेल याचा वापर करतात, परंतु एकदा हे सडलेलं रोप असेल किंवा सडलेलं झाड असेल याला कुठला इलाज करता येत नाही आपल्याला. हे होऊ नये म्हणून आपण पाण्याचं व्यवस्थापन चांगलं करणं आणि सुरुवातीच्या ज्या ड्रेंचिंग असतात त्या व्यवस्थित केला तर हा प्रकार होणार नाही.